नमस्कार. एदस लाईफ एज्युकेशनतर्फे मी चेतन जोशी आपले सहर्ष स्वागत करीत आहे. आजच्या या वेगवान युगात पैसा आणि नाव कमवण्यासाठी आपण वेगात धावतच असतो. जीवनाच्या या धावपळीमध्ये आपले कुटुंबाचे, आपल्या जीवनाचे ऊर्जास्थान, पॉवर हाऊस असले जे आपलं कुटुंब आहे त्याकडे आपलं अनेकदा नकळतच दुर्लक्ष होतं. तरीही या धावपळीत आपल्या सर्वांचा एक मात्र प्रयत्न असतो की सतत आपल्या कुटुंबात आपण आनंदाचे वेगवेगळे मार्ग निर्माण करण्याचा प्रयत्न करत असतो आणि अशा राजमार्गाच्या शोधात आपण असतो. खऱ्याखुऱ्या सुखसमृद्धीचा राजमार्ग हा आपल्या कुटुंबातूनच जातो. या विचाराने प्रेरित एदस लाईफ एज्युकेशनची स्थापना करण्यात आलेली आहे. याच विचारांच्या प्रसाराकरता संस्थेतर्फे विविध प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात येतात. आपल्या समाजात, आपल्या आसपास असे अनेक कुटुंब आहेत की ज्यांनी आपल्या कुटुंबाच्या माध्यमातून त्यांच्या जीवनात खरीखुरी समृद्धी निर्माण केलेली आहे आणि अशी कुटुंब सातत्याने प्रगतीच्या मार्गावर मार्गक्रमण करीत असतात. आज आपण संवाद या कार्यक्रमाच्या माध्यमातून अशा अनेक कुटुंबाशी आपण चर्चा करणार आहोत. धन्यवाद. नमस्कार. मी चेतन जोशी एदस लाईफ एज्युकेशनतर्फे आपल्या सर्वांचं स्वागत करीत आहे. मूलतः मनुष्य हा कुटुंबवत्सल प्राणी आहे. जगाच्या गाडग्यामध्ये कुटुंब चालवण्यासाठी आणि कुटुंबाला सुखी ठेवण्यासाठी माणूस जगाच्या राडगाडग्याबरोबर पळत असतो. पैसा आणि नाव कमवतो आणि या सगळ्या गोष्टी करत असताना कळत नकळत त्याचं कुटुंबाकडे दुर्लक्ष होतं. बऱ्याचदा त्याची इच्छा पण नसते, पण कुटुंबाकडे दुर्लक्ष करून त्याला पैसा आणि नाव कमवण्यामध्ये पळावं लागतं. एदस लाईफ एज्युकेशनची स्थापना याच कारणाकरता केली आहे की मनुष्याला खरंखुरं प्रॉस्पेरिटी किंवा खरीखुरी समृद्धीचा मार्ग हा केवळ आणि केवळ कुटुंबातूनच जातो. हा विचार, या विचाराचा प्रसार करण्यासाठी या ध्येयाने या संस्थेची स्थापना करण्यात आलेली आहे. आणि वेगवेगळ्या कार्यक्रमाअंतर्गत जे प्रतिदेश कुटुंब आहेत, जे एकत्र राहत आहेत, अशाशी संवाद साधण्याचा हा एक कार्यक्रम आहे. आज औरंगाबादमधील एक प्रतिदेश कुटुंब सावजी आणि तुपकरी यांच्याशी आपण आज संवाद साधत आहोत. आपण आज त्यांच्या घरीच आहोत. आपण त्या संवादाला आपण आज सुरू करूया. नमस्कार. आपण बऱ्याच वर्षापासून औरंगाबादमध्ये सावजी आणि तुपकरी कुटुंबात एक ब्रँड बनलेला आहे. बरोबर आहे, ब्रँड बनलेला आहे. तर आपण यामध्ये आपण एक चर्चा करूया की हा असा ब्रँड बनवण्यामध्ये, म्हणजे तसं तुम्ही एकत्र राहतात, म्हणजे भाऊ एकत्र राहतात, बऱ्याच ठिकाणी आपण ऐकलेलं आहे. परंतु दोन भाऊ आणि एक बहीण असं एकत्र राहणे थोडंसं दुर्मिळच नाही का? आणि हे तरी तुम्ही अनेक वर्षापासून करतात, जे समाजासाठी खरोखरच एक दिशादर्शक आहे. आणि यासाठीच आपल्यासाठी आज संवादाचा आपण हा कार्यक्रम केला. तर मला असं काही छोटे छोटे प्रश्न आपल्याला विचारायचे, मी संवादच आपण सांगतो. तर एकत्र राहायचं, एकत्र कुटुंबात राहायचं हा विचार लहानपणी तुमच्या मनामध्ये कोणी केलं? माझं लहानपण तसं यवतमाळला गेलं आणि माझी फॅमिली तशी सिंगल होती, म्हणजे आई वडील आणि आम्ही तिघं भावंड. पण 2-3 गोष्टीचे लहानपणी जे काय परिणाम झाले त्याचा परिणाम माझ्यावर झाला असावा असं मला वाटतं. एक तर यवतमाळला आमच्या घरी वडील लेक्चरर असल्यामुळे जवळजवळ 15 ते 20 पुतणे भाचे असे शिकायला होते आणि अतिशय 400 स्क्वेअर फुटाच्या घरामध्ये आम्ही 5 आणि कमीत कमी 2 पुतणे, एखादा भाचा, असे सगळं अतिशय दाटीदाटीमध्ये आमचं बालपण गेलेलं आहे. आणि त्यावेळा जे काय घरी अतिशय काय म्हणतात त्याला सामान्य परिस्थिती होती, त्यामुळे त्यांच्यासाठी आईला सगळ्यांसाठीच भरपूर कष्ट करावे लागले आणि एकत्रित राहण्याचे त्याचा एक संस्कार मला वाटते त्या लहान वयात माझ्यावर झाला. या व्यतिरिक्त माझं मामा आणि काका या दोन्ही ठिकाणी जे आजोळ आणि मामाकडचं घर होतं त्या पण मोठ्या जॉईंट फॅमिलीज होत्या आणि मामाच्या घरी तर आम्ही जवळजवळ 50 ते 60 लोक 2-2 महिने राहायचो. आणि माझे मामे भाऊ, मावस भाऊ असा आमचा एक 10-12 जणांचा अतिशय खूप छान समवयस्क
ग्रुप होता आणि 2 महिने काय करायचो आज जर विचारलं तर एक आश्चर्यच असेल की आम्ही वेळ कसा घालवायचो. मग कुठे गोट्या खेळ, कुठे शेतावर जा, कुठेतरी नदीतून पाणी भरून घेऊन ये. आणि अशा एका काय म्हणता येईल त्याला मोठ्या जॉईंट मामाकडच्या फॅमिलीमध्ये आम्ही 2-2 महिने राहिलो. आणि त्याच्यामुळे एक काय म्हणतात त्याला खूप माणसांचा सहवास आपल्याला हवा. मग कुटुंब असेल किंवा मित्र मैत्रिणी असतील किंवा समव्यवसायात सुद्धा जे कोण आपले कलिग असतील त्यांच्याशी उत्तम संबंध आपले असावे आणि त्या संबंधातून आपण काही आनंद घ्यावा याचा संस्कार लहानपणापासूनच मनावर झाला. मला वाटते बालपणीचं हे जे आयुष्य होतं ते या कदाचित माझ्या स्वभावाला कारणीभूत झालं असेल. म्हणजे आई, मामा आणि काका हां, यांच्याकडनं तुम्हाला एकत्र राहण्याचे काय म्हणजे बाळकडून मिळालेलं असं आपण म्हणू शकतो. निश्चितच. आणि त्या खूप मोठ्या फॅमिलीज होत्या आणि नाही, 1-2 महिने तिथे राहत म्हणजे मामाकडे काकाकडे अच्छा, 3 आणि 4 खोल्या. म्हणजे आमचं सध्या जे घर तुम्ही बघताय त्याच्यापेक्षा अर्ध्या घरात 25 माणसं राहतात. म्हणजे आणि सगळे मला असं आनंदाने म्हणतात ते आनंदाने राहायचं तसं ऍडजस्ट करायचं. कमी पैशात म्हणजे चुलीचा स्वयंपाक सगळा प्रकार होतो त्याच्यात हे सुद्धा राहिले. मुलांचे लाड थोड्याशा पैशात काका कसे करायचे, मामा कशी करायचे, सगळे मुलं समसमान, सगळ्या बहिणीचे असो भावांचे असो. एका वयाचे 12 मुलं खेळायची 3 वर्षापासून तर 12वी पास होईपर्यंत. म्हणजे लहानपण सगळं तुमचं एकत्र म्हणजे कुटुंब. गंमतशीर घटना त्याच्यात अशा असायच्या की लहानपणी आंघोळीला आम्ही जायचो तेव्हा कोणाची तरी एकाची आई तिथे उभी असायची. आणि मग त्याला ते सगळे मग त्याला चुलीचं सगळे काय 10 जण करायचं? एकदम आंघोळीला जायचे. मग त्याला टॉवेल साबू लावणे सगळे कार्यक्रम जो असायचा तो एकच कोणाची तरी आई करायची. आणि माझी जी आजी होती ती एक खरोखरच वैशिष्ट्यपूर्ण व्यक्ती होती. जवळजवळ ती 90-92 वर्ष जगली आणि त्या संपूर्ण मामाकडे जे माझं कुटुंब होतं 40 ते 60 जणांचं राहायचं त्या सगळ्या लोकांना एकत्र बांधून ठेवणारं असं तिचं व्यक्तिमत्व होतं. आणि तिने सगळे म्हणजे नातू त्याला पुतण्याची मुलं असो स्वतःच्या मुलींची मुलं असो या सगळ्यांचा अतिशय आपुलकीने आणि प्रेमाने सांभाळ केला. आणि तिला आम्ही आजी म्हणायचो, कोणी तिला काकू म्हणायचं. असं खूप मोठं एक युनिक मामाकडे जॉईंट फॅमिली आमच्याकडे होती. त्यांची जॉईंट शेती पण होती. त्याच्यामध्ये सगळे स्थायी साथी मामा सुट्ट्यांमध्ये सगळे तिथे यायचे. मग त्यांचे भावंड असं खूप काम करताना त्याचा एक अतिशय चांगला परिणाम आमच्या भावात झाला. म्हणजे एकत्र येण्याचे जो आनंद आहे हा. फायदे म्हणत नाही. आनंद. आनंद म्हटलं की थोडासा आर्थिक बाजू येते त्याच्यामध्ये. एकत्र राहण्याचा जो आनंद होता. जो आनंद आहे, जी अनुभूती आहे जीवन जगण्याची आणि समर्थपणे जीवन जगण्याची ती एकत्र कुटुंबांमध्ये राहून किंवा 4 लोकांमध्ये राहूनच मिळते असं बाळकडून तुम्हाला लहानपणापासून. निश्चित. पण इतकंच नाही तर कधीतरी एखादा नातेवाईक कोणी पुतण्या भाचा आमच्या घरी आला तर आधी बा मी येऊ का, मी राहू का असं न होता अचानकपणे ते बॅग घेऊनच आलेच आणि आता मी इथे शिकायला आलो आहे. वा. अशा पद्धतीचा अनुभव आम्ही बालपणी घेतला. म्हणजे हक्काचं सगळीकडे आपलं हक्काचंच घर आहे असं समजून तुमच्यावर म्हणजे ते संस्कार झाले म्हणून तुम्ही आज ते इथपर्यंत एकत्र राहू शकला सगळे. बरोबर. आता हे कौटुंबिक मूल्य पेरण्यामध्ये आणि ते वाढवण्यामध्ये कोणाचा वाटा असतो? मी आता सांगितलं आजी आहे, काका आहे, मामा, आणखी त्या व्यतिरिक्त कोण आहे? मी असं म्हणेन की तसं आजी आजोबाकडे आम्ही जरी 2 महिने गेलो असेल तरी मूलतः माझे बाबा आणि माझी आई यांचाच आमच्या जीवनावर अधिक मोठा परिणाम झाला. म्हणजे कुणीही कोणाच्याही घरी कुठलंही कार्य असो, आपल्या घरी कुणी आलेला असो, अशा माणसाचं स्वतः कष्ट करून त्याचे कपडे धुण्यापासून तर त्याला जेव खाऊ घालण्यापर्यंत आणि त्याची कधीही नाराजी आपल्या चेहऱ्यावर व्यक्त न करता स्वतःला नोकरी करण्याची संधी उपलब्ध झाली असताना ती सोडून आपल्या कुटुंबासाठी घरामध्ये राहणारी माझी आई. तर असं आपण दुसऱ्यासाठी करायला पाहिजे, ते त्या माणसाने मागो का न मागो असा संस्कार मला वाटते की माझ्या आईकडून झाला. माझे बाबा असे होते की ते बेधडकपणे एखाद्या संघाचा प्रचारक आमच्या घरी जेवायला वर्षभर असायचा की तो मनुष्य आपल्या घरी जेवायला येणार, म्हणजे आपल्या घरात जे बनतं ते दुसऱ्यासाठी द्यायला पाहिजे हा संस्कार पण आमच्या घरामध्ये सहजगत्या आला. तसंच आपण सत्याची कास धरली पाहिजे. आपली जर बाजू बरोबर असेल तर त्या बरोबरीच्या बाजूला आपण कुठल्याही राजकीय दबावाला न दबता आपण आपली बाजू ठामपणे मांडली पाहिजे, इतरांना मदत केली पाहिजे.
ज्या काळात आमच्या घरातच काही नव्हतं त्या काळात माझ्या वडिलांनी अनेकांना मदत केली. तर दुसऱ्याला मदत केली पाहिजे, आर्थिक मदत केली पाहिजे, आपल्याकडे आहे ते सर्व काही देऊन मदत केली पाहिजे, हा पण संस्कार मी घेतला. तसंच त्या काळामध्ये राजकीय सत्ता तशी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अनुकूल नव्हती. अशा कॉलेजमध्ये माझ्या वडिलांनी नोकरी केली, पण त्याही तिथे कोणीतरी त्यांच्यावर असा आरोप पण केला. त्या काळामध्ये ते ज्या हिमतीने उभे राहिले ती हिंमत मला असं वाटते की आजच्या अनुकूल काळात सुद्धा कोणी दाखवणार नाही. तर अशा पद्धतीने समाजासाठी आपण काहीतरी करायला पाहिजे, आपल्याच्या पलीकडे काही बघायला पाहिजे. माझ्या लहानपणीची मला एक गोष्ट आठवते. माझा लहान भाऊ जयंत आता जो माझ्या बाजूला बसला आहे, त्यांनी एक त्याच्या हातून चुकून त्या काळातली एक 100 रुपयाची 50 रुपयाची नोट फाटली. ती फाटल्याबरोबर माझे वडील रागावले त्याला, आणि 1 मिनिटाच्या रागावण्यानंतर ते शांत झाले. ते म्हणाले, सर आता आपण एकत्र बसूया. पैसा म्हणजे आयुष्यात सर्व काही नाही, त्याच्यापेक्षा पण जीवनाचे अन्य अंग आहे, असा विचार पण त्यांच्यामुळे मी असं म्हणेल की आमच्या जीवनामध्ये आला. म्हणजे पैसा हा लागतोच कुटुंब चालवायला किंवा आपलं जीवन चालवायला पैसा लागतो, परंतु तो एक सेंटर पॉईंट न करता मानवी मूल्य, जसं तुम्ही म्हणला, कुठल्याही दबावाला बळी न पडता आपण आपली मूल्य, कौटुंबिक मूल्य आपण जोपासायची ठामपणे. हा एक तुम्हाला विश्वास तुमच्या वडिलांकडनं, आई वडिलांकडनं मिळाला. आपण आपल्या प्रकृतीकडे लक्ष द्यायला पाहिजे, ते नियमितपणे व्यायाम करायचे. तर आपल्या जीवनामध्ये नियमितपणा असला पाहिजे, आपण आपल्या प्रकृतीकडे लक्ष द्यायला पाहिजे, आपण आपला मित्र परिवार, आपले नातेसंबंध जपायला पाहिजे, आपण साधेपणाने राहायला पाहिजे, आपण प्रत्येक व्यक्तीला अप्रोचेबल असायला पाहिजे. आपण मोठे झालो म्हणून आपण आपल्या बरोबरीचे कोणी काही जे आपण लौकिक अर्थाने आता म्हणूया लहान राहील त्यांच्याशी आपला संबंध नाही असं नाही होतं. 4 चौघांमध्ये बसलो आपण तर आपणच बोलतोय, अन्य कोणाला संधी नाही असं होता कामा नये. असे अनेक मूल्य आम्ही त्यावेळेला शिकलो. एक वैशिष्ट्य एकत्र फॅमिलीसाठी आमच्यामध्ये जे इन्व्हाइट झालं ते मला वाटते आई वडिलांकडचं एक त्यांचा अतिशय त्यातला वैशिष्ट्यपूर्ण गुण होता की माझ्या काकांकडे आणि मामाकडे म्हणून जर म्हटलं तर एक 100-125 लोकांच्या वर फॅमिली असेल. इतकी मोठी फॅमिली होती, पण त्या प्रत्येक माणसाशी या दोघांचे अतिशय चांगले संबंध, कनेक्शन चांगलं. हां कनेक्शन चांगलं होतं. त्यामुळे तो एक, त्यामुळे त्याला अनायास संस्कार आमच्यावर झाला की प्रत्येक व्यक्तीशी आपण चांगले संपर्क आणि संसार. सांपत्तिक स्थिती आमची तशी कमी होती, आर्थिकदृष्ट्या आम्ही कमकुवत होतो आणि माझे अन्य नातेवाईक त्या मनाने भरपूर श्रीमंत होते. पण माझ्या आईबाबांचा त्या श्रीमंतीचा त्यांच्या मनावर कोणताही दडपण आलं नाही, आणि त्यामुळे मनुष्य किती श्रीमंत असला तरी आपण त्याच्याशी सन्मान ठेवून बोलू शकतो असा विश्वास पण आम्ही त्या काळात नक्की बरोबर. फार मोठा माणूस भेटला की आपण आपल्याला दबायला दबायला होतो. अजून एक वैशिष्ट्यपूर्ण गुण होता आमच्या घराचा जो आमच्यात आलाय असं की कौतुक करा, म्हणजे ॲप्रिसिएशन. म्हणजे माझ्या वडिलांनी अनेक कोणाला कॉलेजमधल्या कुठल्या याला PhD मिळाली त्याला बोलवलं, त्याच्यासाठी पार्टी आमच्या घरी व्हायची, त्याच्या घरी नाही झाली तरी आमच्या घरी पार्टी व्हायची. असे अनेक प्रसंग आम्ही बघितले की वडिलांना अगदी छोटा, अगदी शाखेतला रिक्षावाला असला तरी सुद्धा ते त्याला ॲप्रिशिएट करायचे. म्हणजे ॲप्रिसिएशन हा एक खूप मोठा गुणधर्म आमच्या घरामधनं आम्हाला सगळ्यांनाच मिळाला असतो. त्यांचा शिक्षक असल्यामुळे आपलं काम चोख करणं, त्यांचं हस्ताक्षर अतिशय चांगलं होतं, आणि जे काम करेल ते मी उत्तम करेल असा ध्यास त्यांचा अत्यंत आग्रही होता. आणि मला असं वाटतं की ते उत्तमतेची खास पण आम्ही तिथूनच शिकलो. प्रत्येक काम नीटनेटकं करायचं, त्याच्यानंतर त्याचं कंटिन्युटी, पंक्च्युअलिटी असली पाहिजे, कुठेही कट शॉर्ट न करता प्रत्येक काम मनापासून करायचं, हे जे संस्कार तुमच्यापासून. आता ही मूल्ये तुम्ही जी जोपासली की वर्षानुवर्ष जोपासली, काळ बदलतो तसे काही संकल्पना बदलत असतात, आणि आयुष्य पुढे नेण्यासाठी त्या मूल्यांमध्ये तुम्हाला काही बदल करावा लागला का? बदल खूप करायला. आता हे सगळं बॅकग्राऊंड, हे तुटकरींकडचं बॅकग्राऊंड. माझ्या घरी पण अतिशय सामान्य परिस्थिती होती, आणि रिटायर झाल्यावर सुद्धा म्हणजे वडिलांना फार मोजकं थोडंसं पेन्शन होतं, पण तरी माणसांचा प्रचंड राबता आमच्या घरी सतत असायचा. म्हणजे आता म्हणजे सांगायला गौरव वाटतो, पण मोहनजी भागवत याचा सध्या प्रसंग चालू ते आमच्या घरी सतत असायचे, इतर प्रचारक असायचे, नातेवाईक असायचे. म्हणजे आमच्याकडे जेवण व्हायचं 4 माणसांचं कधीच होत नव्हतं, असं अनेक लोकांचं असायचं. मित्र मैत्रिणी चालायचे, नातेवाईक यायचे. म्हणजे आम्हाला ओळखलं जायचं हे बाईची पोरं, माझ्या आईला बाई म्हणायची, ही बाईची पोरं असंच ओळखलं जायचं. तर खूप जनसंपर्क होता तिथं, आणि प्रचंड स्मरणशक्ती होती की सर्वांचं पूर्ण इतिहास त्याला माहीत असायचा.
कोणाचा जन्म कोणत्या दिवशी झाला, कोणता वार होता, कोणता सण होता, काय होता, हे सगळं त्याला माहितीच आहे. नातेवाईकांना म्हणजे इतर लोकांबद्दल नातेवाईक सोडून सुद्धा इतर जे सामाजिक संबंध होते त्यांचेही त्याला माहितीच आहे. अशा याच्यात आम्ही लहानचे मोठे झालो. पण हे जे कुटुंब झालं हे अचानक झालेलं आहे. हे काही ठरवून झालेलं नाही किंवा ते असं आपोआप हे झालेलं नाही. एक जण, मी पहिल्यांदा इथे औरंगाबादला आलो, मग एक जण आला, मग एक जण आला, एकत्र राहत गेलो आणि तसं ते तयार झालं, ते राहिलं तसं. पण आता याच्यात मला दोघांच्या याच्यात एक कुटुंबातला एक समानत्व असा दिसतोय की लहानपणी तुमच्या घरात दोन्ही घरांचा म्हणजे अजून दुपारी रस्त्याचा रस्ता भरपूर. दुसरी गोष्ट म्हणजे लोकांचं अप्रिसिएशन करण्यात ज्याच्यामुळे लोक तुमच्याशी जोडले गेलेले आहेत. आणि तिसरी गोष्ट म्हणजे आपण त्याला दान म्हणतो किंवा लोकांना ते शेअरिंग करत राहायचं. आपल्याकडे काय आहे, कमी आहे, जास्त हे न बघता शेअरिंग करत राहायचं आणि लोक जोडत राहायचे. हा मला समान मुद्दा तुमच्या दोघांच्या फॅमिलीमध्ये दिसतोय. आणि डॉक्टर साहेब तुम्ही म्हटलं हे काय आम्ही ठरवून नाही केलं, परंतु हा योगायोग नसतो. कुठे ना काहीतरी दोन्ही म्हणजे बॅकग्राऊंड जुळल्यामुळेच या गोष्टी आजपर्यंत बरोबर आहे, चालू आलेल्या. हे होत नाही. म्हणजे एक वेळ आता तर हे तुम्हाला हे कुटुंब दिसतंय, पण एक वेळ असं होतं की माझे वडील, सासू सासरे आणि असे सगळे आम्ही एकत्र राहतो. त्याच्याबरोबर मला भाचा पण होता, माझा भाचा होता, पण होता, माझा ग्राउंड फ्लोअरला सगळे एकत्र आम्ही राहतो. म्हणजे समजा 50 वर्षापूर्वीचं कुटुंब तुमचं नवीन याच्यात आताही आहे असं. या हॉलमध्ये 4 दिवाण होते आणि एक आणि दिवाण सोफाही पण नव्हता. त्या डायनिंग टेबलच्या पलीकडे होते. माझे 2 भाऊ इथे, याचा एक मित्र तिकडे. आणि तो मला आश्चर्य वाटायचं की आम्ही सकाळी 6ला उठून खुडखुड करायचो, पण तो शांत झोपलेला असायचा. आम्ही त्याला म्हणायचो तुला झोप लागते तो झोपून घे, नाही तर उठूनच. पण हे सगळं निर्माण व्हायला माझ्या दृष्टीने फक्त एकच व्यक्ती जबाबदार आणि ते म्हणजे आई. कारण सगळ्या मेहनत करायला, सगळी कामं करायला, सगळ्याची जबाबदारी घ्यायला त्यांनी कधीच नाही म्हटलं. अगदी हसत खेळत केलं, प्रत्येकाच्या सगळी कामं केली, मेहनत केली, म्हणजे कष्ट उपसणं ज्याला म्हणतात ते त्यांनी केलं. आणि ते होतं म्हणून हे सगळं चाललं असेल. म्हणजे जर आपण म्हटलं एक कुटुंब कोणीतरी प्रमुख हे असतो, तुम्हाला- तो सगळं सांभाळतो. सांभाळतो. तुमच्या आईने ते 100 माणसांचं कुटुंब सांभाळलं आणि मी आमचं हे 15-20 जणांचं 25 जणांचं कुटुंब 25 जणांचं कुटुंब सांभाळलं. आमच्याकडे याही कुटुंबामध्ये आत्ताही रोज कोणीतरी बाहेरचा एखादा तरी माणूस जेवला असेल असा दिवस आहे. आठवडा आमचा असा काही गेला नाही की बा आम्ही आमचेच जेवलो. ते जसं आमच्या घरी लहानपणी होतं किंवा काका मामाकडे होतं ते आज सुद्धा आमच्याकडे जशाला तसं चाललंय. आपल्या हिंदू संस्कृतीत म्हणलं जातं की माणसं जोडायचं असेल तर त्याचा मार्ग पोटातून जातो. पोटात, बरोबर. त्यामुळे जितके जास्तीत जास्त लोकांना आपण शेअर करू अन्न आपल्या घरचं, तितके लोक आपल्यापाशी कळत न कळत जुळत जातात. आज न उद्या कधी ना कधीतरी ते बरोबर योग्य वेळेला आपल्या जीवनामध्ये येत असतात आणि कॉन्ट्रीब्यूट करत असतात. मला असं वाटतं की जसं आता सावजी सर म्हणाले की त्यांच्या फॅमिलीचा ही ट्री साधारण या मार्गाने जाणारा होता, तर मला असं वाटतं की सुना म्हणून आमचंही असंच होतं. म्हणजे जरी आम्ही संघप्रेमी होतो. माझ्या माहेरी एक मध्ये ट्री काढला होता नातेवाईकांचा, भावांचा, तर 100 का 150 भावंड झाली, चुलत. आणि त्यांनी तुमच्या माहेरी सुद्धा हेच होतं? तर आमच्या माहेरी पण असं होतं की वाडा 3 भावांचा, माझ्या आजोबांनी तो सांभाळला, बाकीच्या 2 भावांनी त्याच्यात फार लक्ष घातलं नाही. आणि जेव्हा बाहेर पडायची वेळ तेव्हा आजोबांना वाटलं की नाही या वाड्याचे काय 3 तुकडे करायचे, मी माझा हक्क सोडतो. म्हणजे इतका अप्रोच माणसं जोडण्याचा होता. माझ्या आजोबांनी, जसं तुम्ही म्हणालात त्या चितळ्यांचं उदाहरण सांगितल्यामुळे मला आठवलं की माझ्या आजोबांनी सतत कोणाला ना कोणाला शिकवलं त्यांच्या मुलांसोबत. त्यामुळे त्या काळी ते निजाम स्टेटमध्ये इंजिनियर होते, सिव्हिल इंजिनियर. त्यांच्या पोटाला सोन्याची बटणं असायची. पण जेव्हा ते रिटायर झाले तेव्हा त्यांच्याकडे एक प्लॉट नव्हता. त्यांनी फक्त मुलांना शिकवलं. पण संस्कार हा दिला की आपल्याकडे लोकांना ठेवून घ्या, गरजू नातेवाईकाला मदत करा. आणि माझ्या वडिलांचा एक आत्ते भाऊ 1ली पासून इंजिनियर होईपर्यंत माझ्या वडिलांसोबत शिकला आणि त्याचा पूर्ण खर्च माझ्या आजोबांनी केला. आणि हे असं काही गवगवा न करता काहीच नाही. तर तो संस्कार आमच्यावर होता. आणि मला अजून एक गोष्ट आठवते की त्या काळी घर पाहून लग्न व्हायची. सांपत्तिक स्थितीपेक्षा त्या घराचा जो ऑरा होता, तसं भाऊ आमच्या लग्नाच्या वेळेला आम्हाला असं सांगण्यात आलं की हे संघाचं घर आहे, काळजी करू नका. तसं मला आठवतं की आमच्या बिदर आणि उदगीर या एरियामध्ये कामतीकरांचं घर आहे, डोळे झाकून मुलगी द्या. हा जो ऑरा तयार करण्यामागे त्या घरातल्या सगळ्यांचं कॉन्ट्रीब्युशन असतं. आणि ते संस्कार घेऊन आल्यामुळे कदाचित आम्हाला हे सगळं आता तोडायला काहीच वेळ लागत. एक सांगतो, माझे काही नातेवाईक, मी कोणाचं नाव नाही घेऊ इच्छित, पण काही नातेवाईक श्रीमंत आहेत आणि मी त्या घरामध्ये सांपत्तिक
एकूण वाटणीच्या वरून वादविवाद पण करू शकतो. त्या बालपणी माझे वडील आमच्याशी चर्चा करताना असं म्हणायचे की आमच्या घरामध्ये त्या मनाने म्हणजे वडिलांच्या फॅमिलीमध्ये पण 6-7 भाऊ, एक बहीण, मोठं कुटुंब होतं. पण त्यावेळेला जशी त्यात माझ्या वडिलांची त्यांच्यापेक्षा बरी परिस्थिती होती. त्यावेळेला पण एक छोटा वाडा होता. आधी जे घर आहे माझे वडील म्हणजे नाही, आपल्याला पैशासाठी भांडण नाही करायचं. तर मग त्या घरामध्ये आम्ही काही हक्क सांगणार नाही. जे की आपल्या अन्य नातेवाईकांमध्ये पैशासाठी लोक भांडले, तसं लहानपणीच हा एक संस्कार येऊन गेला की आपण भांडण नाही. आणि अगदी ज्योती जसं म्हणाली की तिच्या आईवडिलांकडून ही गोष्ट आली, तसं आज माझी पत्नी इथं नाही, पण तिच्याकडे पण 7 भाऊ. तिच्या आईचं नाव वैजयंती, माझ्या आईचं नाव वैजयंती, असा समान धागा. त्याही घरांमध्ये समान मूल्य व्यवस्था. अशी नशिबाने मी असं म्हणेन की मधुश्रीचे यजमान म्हणून तिच्या सासरचे लोक आणि आम्हा दोघांसाठी मिळालेल्या आमच्या पत्नी याही ठिकाणी हे एक समान वातावरण असल्यामुळे ते राहायला त्याची नक्की मदत झाली. जसं तुम्ही आता म्हणल्याप्रमाणे हे लग्न होताना दोन व्यक्तींचं होत नाही, एक मुलाचं किंवा मुलीचं होत नाही. पूर्वी म्हणायचं की कुटुंबाचं लग्न व्हायचं. आज आता अशी परिस्थिती की 2 मुलं आपल्याला मुलगा आवडला मुलगी आवडला की लग्न करतात. आणि असं म्हणलं जातं काय करायचं घरच्याशी, म्हणजे हे काय करायचं आपल्याला घरच्याशी, कसं काय असं ना, असं एक म्हणजे वाईट वाटतं असं सांगायला. पण हे जे तुमचे सगळ्यांकडचे म्हणजे इव्हन बाहेरचे जे तुमचे सगळे हे संस्कार आहेत की कुटुंब बघून लग्न केलं जायचं. आणि तोच मुद्दा बरोबर आहे. लग्न कधी रिलेशन होताना कुटुंबाशी जोडलं जातं, व्यक्तीशी नातं न जोडलं तर कुटुंबाशी नातं जोडलं जातं. हा एक महत्त्वाचा विचार इथून आता दृश्य स्वरूपात आलेला आणि आहे. त्याच्यात अजून एक योगायोग म्हणू आपण की आम्ही सगळे साही डॉक्टर होतो, तो एक समवयस्क होतो आणि असं म्हणायला हरकत नाही की इकॉनॉमिकली 19-20 सारखेच होते. आणि अडचणी पण त्याच्यामुळे असं नाही झालं की प्रोफेशनल. एक खूप वरचा पातळीचा असला आणि एखादा भाऊ खूपच साधा असला तर ते ऍडजस्टमेंटला पण इतकं सोपं नसतं. तुम्हाला एकमेकांचे प्रश्नही माहिती हा प्रश्नही होते, माहित होतं एकमेकांना. व्यवसाय एकच असतो. व्यवसाय एकत्र सोपं होते, केलंय ते. चालले ते इतके वर्ष. त्याच्यामुळे स्वाभाविकरित्या आम्हाला एकमेकांची हे पण माझ्या डोक्यामध्ये काय स्पष्ट आहे की हे व्हायला 2च फॅक्टर सगळ्यात महत्वाचे आहेत. एक आईसुबाई आणि दुसरं माधुरी आणि आशू, या दोघांचं इतकं घट्ट प्रेम आहे त्याच्यामुळे हे टिकून राहिलं. पण असं नाही म्हणजे माझे वडील यांना मुलगीच मानायची आणि यांनी अगदी मुलीसारखीच त्यांची मरेपर्यंत सेवा केली. याच घरात त्यांचं देहावसान झालं, पण त्यांनी अगदी मुलीप्रमाणे त्यांची सेवा केली. म्हणजे हे फार अवघड आहे, दिसणंही अवघड आहे, समजणं फार अवघड आहे. एक मी अनुभव सांगतो. म्हणजे आदर्श मी तर म्हणतो असं आदर्श कुटुंब असल्यासारखं आहे समाजात. मी एक अनुभव पण सांगतो की माणसं कशी असतात त्याला. आता बोलता बोलता एक गोष्ट अशी आठवायला लागली. ज्यावेळेला मी मुंबईवरून शिकून इथे आलो प्रॅक्टिस करायला, त्यावेळेला मी डॉक्टर सावजी आणि मधुश्री सावजीत राहायचे, तिथे मी राहायचो. त्यावेळेला त्यांचे आईबाबा जिवंत होते आणि विशेषतः आई. आणि त्यावेळेला यांचा एक भाचा पण तिथे शिकायला होता, जो आज इथे संभाजीनगरामध्ये आहे इथे. आणि त्या बाकी सगळं एकत्र राहत असताना इतक्या मोकळेपणाने तो त्यांचा तसा नातू असं असताना म्हणायचे की बघ हा आशू कसा नीट राहतो, तुला काही नीट अजून समजत नाही. असं आपल्या नातवापेक्षा तसा मी दूरचा असला तरीही इतकं मोकळेपणाने जे चांगलं आहे त्याला चांगलं म्हणण्याचा संस्कार मी तिथे बघितला. मी अकोल्याला 11वीमध्ये राहिलो. तिथे राहत असताना पण माझी आजी तिथे राहायची. ती आजी सुद्धा म्हणायची की वैजीच्या मुलांकडे पाहून कसं राहायचं हे शिकावं, असं म्हणणारे अनेक नातेवाईक राहिले. तर मला असं वाटतं की असं त्या कालखंडामध्ये जे चांगलं आहे त्याला चांगलं म्हणण्याचा संस्कार सर्व नातेवाईकांमध्ये समाजामध्ये होता. आता आपल्या मुलाचंच कौतुक करायचं, अन्य लोकांच्या बद्दल थोडंसं कौतुकही करायचं नाही, कदाचित थोडासा मत्सर करायचा असा विचार किंवा हात राखून थोडंसं हे करायचं किंवा दुसरंच करायचं असं एक सतत विचार दिसून येते. म्हणजे एकत्र राहण्यासाठी हा एक महत्वाचा आहे की जसं तुमचं स्वतःची मुलं आहेत त्याच पद्धतीने आपले भाऊ बहिणीच्या मुलांना आपण जर प्रेम दिलं तर भेदभाव नव्हता. भेदभाव नव्हता. यांचे वडील इथे झोपायचे, मला अजून आठवते. इथे वाट असायचा, येणाऱ्या प्रत्येक माणसाचे ते विचारायचे आज आला ना याचं जेवण राहिलंय, उशीर झाला. एवढे एक वाक्य ते न चुकता लक्ष ठेवून म्हणे. आवाजाकडे ते कधी कोणाला किती पैसे मिळतात विचारलं नाही, कशात पडले नाही. ते वेळ असलं तर ते समर्थ रामदासांची भक्ती करायची, पण कोण आला कोण गेला याच्याकडे त्यांचं बारीक लक्ष असायचं. ते मूळ प्रश्न असा होता की काय बदल करावे लागले. हो, हे बदल तर हे झाले, हे बदल आहे. कारण हे सर्व असं बघणं अवघड आहे, त्याचं उदाहरण मिळत नाही. कोणी जाणून बुजून म्हणजे आहे तिथे सुद्धा राहत नाही, जाणून बुजून तर मुद्दाम एकत्र राहणं अजूनच लागती गोष्ट आहे. त्याच्यामध्ये खूप बदल झालेले आहेत आणि हे
माणसाबद्दल प्रेम असल्याशिवाय आणि त्याच्याशिवाय शक्य नाही होत. हा बदल एकमेकांविषयी प्रेम असणं, शेअरिंग करणं प्रत्येक गोष्टीचं आणि कौतुक एकमेकांचं करणं आणि एकमेकांना समजून घेणं, या गोष्टी मला असं वाटतं कारणीभूत ठरल्या त्या सगळ्या इथपर्यंत. हे सर्व आमच्या नातींमध्ये पण आलं बरं. हा, बरोबर. हा प्रश्न आज महत्त्वाचा गोष्ट आहे. आज आपण म्हणजे मला 5 नाती आहेत, ज्या आज चार जणी आपल्या आपल्या घरी त्यांना गेल्या. आम्ही पंचकन्या पण म्हणतो. त्यांना पंचकन्या म्हणूनच. आणि मी रस्त्याने देवळात जायची तर मला इतर बायका काय म्हणायचं, नावाने सांगत याच रस्त्याने जायची गजानन महाराज मंदिर आणि इथे बायका म्हणायचे, अहो म्हणे तुम्हाला 5वी नात झाली, तुम्हाला वाईट वाटत असेल. म्हटलं का, एकाला 2च झाले आहे, मला तरी 5 नाती आहे, तरी एकाला 2च आहे ना, मग तुम्ही असं का म्हणता, मला काही वाईट वाटत. मी तेव्हाही त्यांना असंच म्हटलं. आणि नंतर आता ह्या मुली आपापल्या घरी हेच संस्कार घेऊन गेलेले आहेत आणि तिथे त्या एकत्र राहतात. आपल्या सासरचं आपल्या आईजवळ कोणी हिच्या मुली सांगत नाही, हिची मुलगी सांगत नाही, तिची मुलगी सांगत नाही. तुम्ही म्हणाल किती दिवस राहिल्या जाते, अहो 4 दिवसातच कळतं माणूस कसं आहे. असं काही नाही आहे की त्याला नेहमी करत राहावं लागतं, पण एक सगळ्यांना घेऊन चालायचं. पण मुलींनी न कळता म्हणजे काय असं त्यांच्यावर सांगितलं भांडायचं नाही बरं असते असं कुणीही म्हटलेलं नाही, मुली पण नाही. तर सासरी आपली आई कशी राहते हे त्यांनी नाही आपल्याला दिसलं, आपली आजी कशी राहते हे पाहून त्यांनी आपलं शिकल्या. हे संस्कार तुम्ही आता नाती 3ऱ्या पिढी, म्हणजे आज आपण इथे 3 पिढ्या बसलो. तेव्हा अजूनही नाती ते संस्कार आम्ही केले असं अर्थ म्हणणं नाही, ते झाले. संस्कार हा करण्याचा ऍक्च्युली हा विषय. तुम्ही असं विचारताय ना, तर मला असं वाटतं याचं असं उत्तर नाही सापडत की हे कोणी केलं किंवा काय, हे झाले तो. अगदी हे घडलं. घडला म्हणजे आता संघाचा विषय निघाला समजा, तर सगळेजण काम धाम सोडून थोडा वेळ तरी येणारच. इथे बसतात आणि ऐकतात. म्हणजे मी सुद्धा काम सोडून हे काय चर्चा करतात तर तिथे बसते या पुढचे. मला अगदी लहानपणापासून म्हणजे लग्न झाल्यापासून ही सवय. संघाची माणसं पहिल्यापासून येत होते, तर मला ते काम नंतर करू आणि ते ही ऐकायचं. गोष्ट महत्वाची आहे, नक्की नाही तर असं होतं ना, हे मुलाची काहीतरी ऍक्टिव्हिटी आहे, ही सुनेची मला फक्त माझ्या कुठं मर्यादित आहे. बरोबर. कांदा खा, लसूण खा, ज्यांचे खायचं ते खा, मला काही हा म्हणत. तुमचा आणि मोठेपणा मी आहे. हे आता तुम्ही विचारताय म्हणून सांगतो नाही, तुम्ही याची गौरी मला आवडत पण नाही असं सांगा, कारण त्याच्यात त्यांचा कमीपणा वाटेल किंवा सासू वरचढ आहे असं मला नाही. पण आज तुमचा मुद्दा वेगळा घर कुटुंब करतो एवढंच प्रत्येक माणसाची मत आहे. त्यांना खावसं वाटतं खाऊ द्या, पण तुम्ही मला आग्रह करू. हा मुद्दा महत्वाचा आहे. या अनादी काळापासून आपण बघितलं जनरेशन गॅप हा कुठे ना कुठेतरी येतच असतो. ते राजकारणामध्ये पण आहे, साध्या घरांमध्ये पण आहे. तर तो असं झालं असं म्हणतात अटीतटीचे बघितलं असं कधीही कधी. हा मुद्दा खूपच महत्वाचा आहे या काळामध्ये की जनरेशन गॅप यांच्याकडनं असो किंवा तर तुमच्याकडनं पुढच्या पिढीला असो. Actually त्यांनी पण ऍडजस्ट केलं असं नाहीये, त्यांनाही ऍडजस्ट करावंच लागलं. म्हणजे काही सगळंच मी सोडलं असं थोडी म्हणते. म्हणजे जनरेशन गॅप हाताळताना हा एक मुद्दा विचार केला पाहिजे सगळ्यांनी की प्रत्येकाला प्रत्येकाचा काही ना काही सोडावं लागतं. हा, सोडावं लागतं, काही गोष्टी धराव्या लागतात आणि तुम्हाला हवा ते करा, मला बळजबरी करू नका. हे असं हा एक माझा चर्चेच्या माध्यमातून आलेला बोधवे आहे ते. बोधवे आहे. बोधवे आहे ते always. जेव्हा जमतं तेव्हा ते बोधवेच असतं. म्हणजे तुम्हाला पाहिजे करा आणि मला जबरदस्ती करू नका, हे बरोबर आहे. पण हे याच्या मागे सुद्धा काही त्याला मर्यादा होत्या. म्हणजे असं नव्हतं की तुम्ही काही अगदी बरोबर. तरी पण तेवढ्या मर्यादा त्यांनी पण. त्याला मर्यादा तर सगळ्यांनाच हा. पाहिजे असते. म्हणजे काही मर्यादा नाही, काही करा, सगळ्यांनीच काही करा. आपापल्या मर्यादा हा, ठेवायच्या असं मला सगळ्यांनीच मर्यादा. नाही, म्हणजे थोडक्यात याचा सार असा आहे की आपली आवड प्रत्येकाने जपा हा. आणि आपली प्रगती करा. थोडक्यात स्वतंत्रता आपण प्रत्येकाला होती. स्वतंत्रतेमध्ये एक चौकट. सहभागाने एखादी गोष्ट करणं, एकत्र येऊन ज्या गोष्टी एकत्रित आहेत त्या एकत्रितपणे करणं आणि ज्याच्यामध्ये स्वतंत्रता अपेक्षित आहे ती स्वतंत्रता सगळ्यांनाच म्हणजे आता मूल्य कसं बदललंय जर एकच उदाहरण सांगते मी, कारण उदाहरणं खूप आहेत, पण मला जे आवडलेलं उदाहरण आहे ते मी सांगते की बुवा सर्वसाधारणपणे घरात सून आली की सणावाराला तिने स्वयंपाक करावा, येणाऱ्या पाहुण्याला तिने जेवायला वाढावं, या सगळ्या गोष्टी अपेक्षित असतात. पण आमच्याकडे आम्ही तिघी बिझी आणि कोणत्याही वेळेला कसंही काम असतं. मी तर अॅनेस्थेटिस्ट असल्यामुळे 24 तासात जात होते. तर आम्ही आमच्या घरी हा प्रकार रुजवला की आपली जी नेहमीची स्वयंपाकीण आहे तिच्याचकडनं आपण स्वयंपाक करायचा, करून घ्यायचा. आज सण आहे म्हणून मी कामधाम सोडून घरी स्वयंपाक करणार नाही.
मग त्याच्यामध्ये जी असेल वाढायच्या वेळेला त्या पाहुण्यांना, जसं आता यांनी म्हणलं की आम्ही आता उपेक्षित वर्गातल्या माणसाला मेहून बोलवतो, मग हा पण एक बदल होता की स्वयंपाक करेल आमच्या तिघींपैकी जी शक्यतो आम्ही प्रयत्न करू ती वेळ पाळायचा, पण जर नाही शक्य झालं तर उरलेल्या मिळून ती वेळ निभवतील. तर हा बदल जुन्या काळी सासूला चालायचा नाही, त्यामुळे मग सुनेला वाटायचं की नको बाबा मग मी हे काहीच करत नाही, मी दूरच राहते, मी याच्यात पडतच नाही. आता आमच्या अडचणी त्यांनी समजून घेतल्यामुळे आम्हाला पण हे सांगणं सोपं गेलं की आपण हा बदल करूया. आणि मग पर्यायाने जेव्हा आम्ही असतो तेव्हा आम्ही हे पाहतो की आपण नव्हतो तेव्हा ती वेळ निघली आहे, आता आपलं कर्तव्य आता आपण केलं पाहिजे. त्याच्यामुळे ते बोथ वे झालं सगळं. असं समजा त्यांनी अट्टहास केला असता की नाही तुम्हीच स्वयंपाक केला पाहिजे, आपल्या घरात ही पद्धतच नाही, तर कदाचित आम्हाला हे जुळवून घेणं जमलं नसतं. म्हणजे काळाप्रमाणे बदल असे ते बदल होत गेले. accept करणं आणि नवीन पिढीने थोडंसं ऍडजस्ट करणं. आणि व्यवसायिक म्हणजे मला असं वाटतं की वर्किंग वुमन्सना सणवार करायला आवडतं, पण ते त्यांना त्यांच्या मर्यादेत झेपेल असे करू दिले. ते अगदी जुन्या पद्धतीने झाले पाहिजे असं 8 तास बाळगला ते होत काळाप्रमाणे नाही. बदलाकडे तो बदल आमच्याकडे जागोजागी पावलोपावली काळानुरूप हळूहळू होऊन गेला. ते एक समजदारीचं एक अजून वेगळं उदाहरण म्हणजे माझ्या वडील बर्नसाठी म्हणून रेडिया हॉस्पिटलमध्ये 45 दिवस हॉस्पिटलाइज होते. तर तुम्हाला आश्चर्य वाटेल 45 दिवसामधले प्रत्येक मिनिट त्यांच्याजवळ आमच्या 6 पैकी एक्झाम होतात. तर हे केवळ शक्य होतं कारण आम्ही पण तशा आमच्या ऍडजस्ट करून घेऊन यायचो की मग मला रात्र जमते, तुम्हाला दुपार जमते, तुम्हाला सकाळ जमते. म्हणजे आम्ही पण आमचं कामधाम सगळं आटपून एक चांगली विशिष्ट रचना लावली होती की त्या रचनेमध्ये त्यांच्या बाजूला कोणीतरी 6 पैकी 1 आणि आई 7वी म्हणजे एक जण असेलच बुवा असं. आणि हा मुद्दा महत्वाचा असतो मेडिकल इमर्जन्सीमध्ये. कुठलाही म्हणजे कोणाचीही जरी आजार पण आला तरी सुद्धा रेस्ट ऑफ द म्हणजे लोकांना त्यांना खूप जास्त वेळ राहावं लागलं, वडिलांना एवढं स्टे राहिला नाही, 2-4 दिवसच राहावं लागलं. असे प्रसंग प्रत्येकाच्या कुटुंबात येतात, मेडिकल इमर्जन्सी असते. आणि सगळ्यात महत्वाचं कसं लागतं, आपण थोड्याशा वैचारिक मतभेदाच्या किंवा अडचणीच्या प्रसंगात किंवा अडचणीच्या म्हणण्यापेक्षा चॅलेंजिंग प्रसंगामध्ये अशा काही गोष्टी येतात की काही चॅलेंजेस उभे राहतात. मग ते चॅलेंजेस फेस करताना तुम्ही कशाला प्रायोरिटी दिली? म्हणजे पहिल्या कौटुंबिक मूल्यांना दिली का आपली आर्थिक बाजूला दिली का वैयक्तिक महत्वाकांक्षा दिली? म्हणजे आता एक कुटुंब म्हणलं, समाजात राहतं म्हणलं तर असे चॅलेंजिंग प्रसंग आलेच असतील तुमच्या आयुष्यामध्ये. तर त्या काळाला फेस करताना तुमचे प्रायोरिटी या तिन्हीपैकी कशाला? त्यावेळेस जे महत्वाचं वाटतं ते त्यावेळेस केलं. तसं नाही आहे की कधी वैयक्तिकला पण दिलं, हा, कधी आर्थिक बरोबर. बाजूला पण दिलं त्या आणि सगळ्याला- कधी कुटुंबाला पण म्हणजे दिलं. त्याचा आम्ही बॅलन्स हा. करायचा प्रयत्न केला. म्हणजे एकत्र बसून साधारणतः विचार करून आता प्रसंग आले याला हा. आपण कसं फेस हो, म्हणजे करायचं? सगळेजण आपण एकत्र राहू, आता याच्यात ऑप्शन काय काय असू शकतात त्यानुसार आपण ते म्हणजे स्वीकारूया. सगळ्या गोष्टी चर्चेच्या असं काही नाही. माध्यमातून. हा. माझे वडील प्रत्येक लहान गोष्ट आमच्या लहानपणी आमच्याशी बोलत. एक वैशिष्ट्यपूर्ण सर्व लोकांना सोबत घेऊन घेण्यासाठी ती गोष्ट सांगितली मी की माधुरीचं लग्न होतं, त्या लग्नामध्ये त्यांनी पहिलेच जाहीर केलं मी कोणतंही काम करणार नाही. आणि ती गावातली त्यांनी 7-8-10 मित्रांची टोळी आणि मी माझे मित्र जयू आणि जयूचे मित्र त्यांना त्यांनी कामं वाटून दिले आणि ते खुशाल जागेवर बसले. आणि त्या दिवशी पण ते नित्य संघाची शाखा करून आले आणि माधुरीचं लग्न अत्यंत उत्तम त्या काळातल्या याच्या परिस्थितीत झालं. पण सर्व लोकांवर जबाबदारी देणं, त्यांच्यावर विश्वास ठेवणं, 4 जीवाभावाचे मित्र जोडणं, अशा पद्धतीचं काम झालं. आणि ती प्रत्येक गोष्ट 1-2 मिनिटामध्ये छोट्या गोष्टीमध्ये संवाद करून सांगायचा. तो व्यवहार आमच्याही घरात आला, तो आमच्यामध्ये नकळत आला. तो आल्यामुळे आम्ही आता एकत्र राहतो, तर कुठला एखादा विषय आला तर सहज संवाद होईल. म्हणजे आता आज आपल्याकडे अशा पद्धतीची कौटुंबावर एक चर्चा होणार आहे म्हटल्यावर लगेच आम्ही 4 जणांनी 5 मिनिटं एकमेकाशी बोलून घेतलं की हां ठीक आहे, कुठली वेळ जमते, आपण बसूया. आणि हे संवादाचं नातं त्यांनी आमच्यासोबत, आम्ही आमच्या मुलांसोबत असं सहजगत्या ते पास ऑन झालं. जे की आज मला अनेक घरांमध्ये असं दिसते की पिढीमध्ये संवाद नसल्यामुळे बराच विसंवाद तयार झालेला आहे. तर हे सहज हलकं फुलकं बोलणं, कुठल्याही विषयावर मोकळेपणाने चर्चा होणं आणि ती मतभिन्नता माझे वडील आनंदाने स्वीकारायचे. आणि काही वेळेला आम्ही जाणीवपूर्वक जे त्यांना आवडत नाही असं बोलायचं आणि ते पटवून द्यायचे आणि आम्ही विरोध करायचो, विरोधासाठी विरोध करायचो आणि ती चर्चा आमची चांगली रंगायची. तर तो असा एखादा मतभिन्नतेची गोष्ट ऐकणं, ती स्वीकारणं हे आम्हाला लहानपणापासून जमतं. एकत्र राहण्यामध्ये तो एक मुद्दा किंवा मतभिन्नता असते, 100% पण भिन्नतेतही एकत्र राहणं, दुसऱ्याचा मताचं साधन करून ही एक समान दुवा सगळ्यांच्याच ह्याच्यामध्ये बाहेरच्याही कुटुंबांमध्ये आढळतो. सावजी आणि तुमकरी दोन्ही कुटुंबांमध्ये आता आपल्याला दिसून आलं. आता आपण इथे 3 पिढ्या आहोत.
आजी बोलल्या, मी बोलला. मला आता नवीन पिढीला प्रश्न आहे. तुला मला- कसं वाटतं? तुला आता म्हणजे प्रश्न असा डायरेक्ट की तुझ्या मित्रमैत्रिणींमध्ये जातेस तू, त्यांचे न्यूक्लिअर कुटुंब बघत असशील, मग त्याच्या न्यूक्लिअर कुटुंबामध्ये काय फायदे तोटे आणि आपलं असं तू काय कंपॅरिझन करते किंवा तुला काय फायदे वाटतं? तोटे असं नाही म्हणणार मी, पण मला असं छोट्या छोट्या पावलांवर जाणवतं. म्हणजे जसं की मी एक उदाहरण सांगते. माझा एक मित्र होता, खूप चांगला मित्र आहे अजून पण. त्याची आर्थिक परिस्थिती खूप काही चांगली नाहीये, पण तो असंच बोलता बोलता मला सहज म्हटला की कशी आपली इतकी छान मैत्री झाली ना, तर मला तुझा हा स्वभाव खूप आवडतो की तू असं विचार करून मैत्री नाही करत की हा आपल्या स्टेटसचा आहे का, ह्याच्याशी आपण मैत्री करायची का, किंवा हा आपल्या जातीचा आहे का, असं कधीच मनात विचार येत नाही. किंवा म्हणजे गरीबापासून श्रीमंतापर्यंत कोणाशीही मैत्री होऊ शकते असं आपल्या नकळत आपल्याला कोणी म्हटलं की आपण विचार करतो, अरे लोक असाही विचार करतात, म्हणजे लोकांच्या मनात असाही प्रश्न येतो का. त्यानंतर मी अजून एक उदाहरण देईन. आता आमच्याकडे लोकांची ये जा खूप असते, त्याच्यामुळे बाबांची एक स्टुडंट ती काही दिवस घरी राहायला आली होती. आणि त्या काळात असं होतं की आत्या आई सगळे खूप बिझी होते, तर त्यांची विचारपूस करणं, खायला प्यायला देणं, यांच्यात मी सतत विचारत होते की तुम्ही ऍडजस्ट झालात का, काही देऊ का वगैरे. आणि जाताना त्या मला म्हणल्या की तू अगदी म्हणजे एल्डरली पर्सन सारखी माझी काळजी घेतेस, म्हणजे खूपच मॅच्युरिटी मला तुझ्यात दिसली. तर आपल्याला असं वाटतं ह्याच्यात काय मॅच्युरिटी, म्हणजे हे खूप नॅचरल आहे, हे ह्याच्यात मी असं काही खूप वेगळं केलं नाहीये, पण लोकांसाठी ती मॅच्युरिटी असते. तर हे सगळे नकळत संस्कार आहेत असं मला वाटतं. आणि आता मी जिथे काम करते तिथे पण मला 2-3दा असा अनुभव आला की सपोज एका साईटवरून दुसऱ्या साईटवर मला जायचंय, काहीतरी मीटिंग अटेंड करायला जायचं, तर मी माझी गाडी काढणार, मी माझी जाणार. तर माझ्या मनात हा विचार येतो की अच्छा ह्यांना पण जायचंय, त्यांना पण त्याच ठिकाणी जायचंय आणि आपण सोबत जाऊ शकतो, म्हणजे आपण विचारू शकतो. तर मग मी ते सगळं कोऑर्डिनेट करणार, मी प्रत्येकाला विचारणार की तुम्ही याल का, मी त्याच्यासाठी थोडी धावपळ करणार माझी. तर त्याचं रिटर्न्स मला लोक म्हणतात, म्हणजे मला असं माझ्या सरांनीच म्हटलंय हे की तू किती काळजी करतेस ग सगळ्यांची. म्हणजे असं कोणीतरी आपल्याला म्हणलं की आपल्याला रिअलाइज होतं की तोपर्यंत आपल्याला नाही कळत की आपण काळजी करतोय का. म्हणजे मला असं वाटतं आपण काळजी नाही करत, म्हणजे इट इज सो नॅचरल. आपण लहानपणापासून सगळ्यात असं आपण काळजी करताना बघितलं, त्यामुळे संस्कार तुझ्याकडे झाले असं वाटतं. आणि बाहेरच्या लोकांना मात्र हे वेगळं वाटतं. आणि एक मला असं जाणवतं की आता इव्हन ही पण जी चर्चा होतीये, तसं माझ्या मित्रमैत्रिणींच्या घरी होणाऱ्या चर्चा आणि या घरी होणाऱ्या चर्चा ह्याच्यामध्ये खूप जास्त फरक आहे. म्हणजे इतरांच्या घरी काय चर्चा असतात साधारण की अच्छा मग हा कार्यक्रम झाला, तिने मला तेच म्हटलं, मग तिच्याकडनं मला हेच गिफ्ट आलं, मग ह्यांच्याकडे माहिती का आता यांनी नवीन कार घेतली. मग म्हणजे त्यांच्या चर्चेच्या लेवल्स आणि इथल्या चर्चेच्या लेवल्स ह्याच्यामध्ये खूप फरक असतो. कधी कधी अतिशयोक्ती झाली की वाटतं अरे बस आपण नॉर्मल बोलूया आता थोड्या वेळ. पण आणि गुडविल खूप वाटतं घराचं की कुठलं पण काम लगे लोक एकदम रिस्पेक्ट देऊन बोलतात. आता हे सगळे कुटुंब 2-3 पिढी जपलेले आहेत, हे जसं म्हणलं एक ब्रँड झालेला आहे. हा, आणि अजून एक गोष्ट मला सांगायला आवडेल की आता प्रत्येक व्यक्तीशी ऍक्च्युली वेगवेगळ्या गोष्टी निगडीत आहेत, पण थोडक्यात मी सांगते की आता माझी आई जसं की अमेरिकेला गेली आहे सध्या ताईच्या डिलिव्हरीसाठी. तर आता म्हणजे मला हा प्रश्न कधीच पडत नाही, आता आई नाही आहे तर मग आता मला फारच एकटं वाटेल का, मग आता मला काही प्रॉब्लेम झाला तर मी कोणाशी बोलू किंवा असं मला वाटतच नाही. म्हणजे आता सपोज माझा काही डब्याचा प्रॉब्लेम असेल तर ऑब्व्हियसली आत्याच करणार. किंवा मला काही अर्जंटली तर मला घरी आल्यावर वाटलं की नाही हे गरम करून खावं, तर आजीला म्हटल्यावर आजी देणारच, म्हणजे त्याच्यात काही दुमतच नाहीये. तर अशा गोष्टींच आता आई बाबा लास्ट टाइम अमेरिकेला गेले होते तेव्हा माझ्या नाकात काहीतरी फोड आला होता, तर त्याची सर्जरी छोटीशी सांगितली. पहिल्यांदा मला असं वाटलं की आई बाबा नाही आहेत आणि आता बापरे सर्जरी वगैरे, पण आत्या नंदू काका आणि आत्या दोघं माझ्यासोबत तिथे होते पूर्ण वेळ. तर मला असं जाणवलंच नाही की आई बाबा नाही आहेत किंवा आपल्याला कशाची उणीव आहे, असं अजिबातच नाही. सिक्युरिटी आणि वॉर्मथ जे आहे ते प्रत्येक मानवाची गरज असते. अन्न पाणी आणि निवारा आहे तर गरज नंतर आहे, पण पहिले ती जो आहे की मी कोणाचा तरी आहे आणि कोणी माझी काळजी करणार आहे, ही जी माणसाची जीवनज्योत जगवण्यासाठीची जी भावना आहे ती इथे खूप दिसून की या संपूर्ण घरात पिढीला एवढं काय सांगशील शक्ती आहे. करायला, काय तू तुझ्या पिढीला काय संदेश देऊ इच्छित? तुझ्या मित्रमैत्रिणींशी बोलताना सहज तरी एक गोष्ट मला असं वाटतं की या सगळ्या प्रोसेस मध्ये लग्न संबंध जुळवताना त्यांनी काय पाहिलं पाहिजे? ते वेगळं राहणं पसंत केलं पाहिजे का एकत्र राहणं पसंत केलं पाहिजे? काय म्हणशील त्याला? नाही, पसंत तर मी असंच सांगेन की त्यांनी असाच चॉईस केला पाहिजे की जिथे जास्त लोक राहत आहेत किंवा जिथे त्यांना खूप लोकांशी ऍडजस्ट करण्याची ऑपॉर्च्युनिटी मिळते, तिथे त्यांची स्वतःची पण डेव्हलपमेंट होते. पण लोकांशी
ऍडजस्ट करण्याची पण opportunity ह्याचा आपण आग्रह हे नाही सगळ्यांना करू शकत वाटतं. कोणावर. बरोबर. म्हणजे मला असं वाटतं प्रत्येक माणसाचे लिमिटेशन्स असतात, असं आपण कोणाला फोर्स नाही करू शकत. आणि Of course नाही, पण एकदा तसं हा विचार तू बोलून दाखवल्यानंतर 100 लोकांनी ऐकल्यापैकी 2 जणांनी जरी विचार केला आणि एकाने जरी ऍक्शन घेतली तरी थोडेस प्रगतीच्या मार्गाने मला असं वाटतं की जायचं. अनेक लोकांना जुळवून घेण्यात व्यक्तीचा विकास आणि आनंद दोन्ही होतात याची अनुभूती जेव्हा येते तेव्हा ती अपॉर्च्युनिटी वाटते. सामान्यपणे इट साऊंड्स लाईक अनेक लोकांसोबत जुळवून घेणं म्हणजे आपल्या व्यक्तिमत्वाचा संकोच करणं. असं नाही. ज्या दिवशी मला असं वाटतं की मी अनेकांशी जुळवतो याने माझं आयुष्य मोठं मोठं होतं, होणार. एक्सपांड होतं, माझ्या व्यक्तिमत्वाला पैलू पडतात, आनंद अधिक मिळतो, शेअरिंग मध्ये पण अधिक आनंद आहे असं जेव्हा त्याला अनुभूती येते इट इज अन एक्सपिरियन्स इन इटसेल्फ. आणि एक्सपिरियन्स घेतल्याशिवाय त्याचं हे कळत नाही. नाही ते युजली वापरला जाणारा शब्द असतो तडजोड करायला. तडजोड. तडजोड म्हणजे आधी तडा आणि मग जोडणं असं करायला. मुळात नाही, पण मी म्हणून म्हटलं की जोपर्यंत आपल्याला एक्सपिरियन्स येत नाही ना तडजोड नाही स्वतःला, करावं, समजून घ्यावं. आणि आपल्याला एक्सपिरियन्स आला की आपोआप आपल्याकडनं ते होतं, स्वतःला- म्हणजे कोणी सांगायची गरजच नाही पडत. अनुभूती ही सगळ्यात महत्वाची, जीवनाची अनुभूती आणि ते सगळ्यात नाही, महत्वाचं. आई पण ज्या या म्हणाली, सगळ्या process- त्याला संलग्न आई ज्या म्हणाल्या की आमच्या सगळ्या मुली अशा वागतात, तर मला असं सांगावंच वाटतं की असं प्रत्येकीच्या लग्नाच्या वेळेला जेव्हा झालं की मग तुला कसा नवरा पाहिजे असं आम्ही आमच्या मुलींना विचारलं, तर मला तरी हे अभिमानाने सांगावंसं वाटतं की कोणाची अपेक्षा अशी नव्हती की घर औरंगाबादला आणि मुलगा पुण्याला असा नवरा म्हणाला होता. होई तर त्यांचं म्हणणं असं होतं की आम्हाला घरी आल्यावर माणसं पाहिजे, आपण कुलूप उघडून घरात येणार, ही परिस्थिती आमच्यावर येऊ नये. आता ती काही वेळेला आली, 1-2 जण सध्या अमेरिकेत आहेत, पण त्याच्यामुळे आम्हाला आशा आहे की त्यांना ह्या सर्कमस्टान्सेस मध्ये यायचं आहे. त्यांना असं वाटतं की नाही घरात माणसं असावी सर्व. म्हणजे आता आम्ही अनुरूप वरती नाव वगैरे नोंदवलंय माझ्यासाठी, तर आम्ही टाकलंय अपेक्षांमध्ये की जॉईंट फॅमिली असेल तर आवडेल. तर खूप लोकांनी मला असं म्हणजे असं म्हणतात खूप लोक, बापरे जॉईंट फॅमिलीत जायला आवडेल, म्हणजे लोकांसाठी हे जॉईंट फॅमिली म्हणजे असं. नाही नाही, आता जॉईंट आता जॉईंट फॅमिली म्हणजे मुलगा आणि आई वडील एकत्र राहतात, त्याचं joint family. सिच्युएशन मध्ये मुलगी जर असं नाही का आपल्या गेली, घरात सासू नाही. सासरे म्हणजे जॉईंट फॅमिली. आपण तिथे सुद्धा आता काही लोकांना नाही, म्हणतात, तेवढं सासू सासरे नाही, नको. हा. सासू सासरे ठीक आहे, तुमचे Exactly. आहे, आपण आपलं मुंबई पुण्याला किंवा अमेरिकेला जाऊ, असं अशी पण अपेक्षा दिसून येते काही ठिकाणी. बऱ्याच ठिकाणी तुझं प्रशिक्षण बऱ्याच ठिकाणी आहे खूप माझं. लांब झालं, अमेरिका वगैरे जाऊ दे, तुला सगळं cut इथेच करावं खाली वर पण आहे. हो हो खाली पण आहे. हम्म. आता आजी मला तुम्हाला एक प्रश्न आहे की आता तुम्ही एवढं सगळं बघितलंय, 2-3 पिढ्या, तुम्हाला अजून पणती पण झालेल्या आहेत, तुम्ही पणजी पण झालेल्या आहेत, तर आता कसं वाटतं तुम्हाला हे असं? बऱ्याचशा गोष्टी तुम्ही तडजोड केल्या असतील, काय केलं केले असेल? आहे, पण मला त्याचं दुःख अजिबात. आणि मला माझ्या फॅमिलीबद्दल खूप अभिमान आहे आणि खूप आनंद वाटतो की मला माझे सगळे डोळ्यासमोर दिसतात. ते माझ्याशी बोलो न बोलो पण मला सगळे जण पाहिजे, हे मात्र नक्की. सगळे पाहिजे, असं कोणीच कमी नाही, कोणी जास्त नाही. लोक मला म्हणतात की तुला अशी जास्त आवडते, भांडतात माझ्याशी. तुम्ही हो, हो, आवडतंच. आमचा बालकाळ पसंत आहे. म्हणजे लहानपणापासून ते म्हणतात आईचा आशीर्वाद जास्त प्रेम. म्हटलं, आता प्रत्येक तुम्हाला घरात वाटतं, पण असतं. मला असं वाटत नाही की मी तुम्हाला काही वेगळं कमी करते. नाही, मला तर असं वाटतं की माझ्यावर जास्त म्हणजे असं वाटत होतं. पण त्याच्यामुळे मला अगदी आनंद आहे आणि त्यांनी छान प्रगती केली सगळ्यांनी. हे महत्वाचं, सगळ्यांनी एकमेकांना सगळ्यांनी धरून छान 6 प्रगती केली. जणांनी पूर्ण प्रगती केली आपल्या आपल्या क्षेत्रात, सामाजिक कामात सगळीकडे नाव कमवलं. म्हणजे असं मन भरून येतं की कधी अपेक्षाही केल्या नव्हत्या. म्हणजे माझ्या लहानपणी मी इथे येईपर्यंत 25 वर्ष मी कधी कार आपल्या घरी तर 6 कार मला हाऊस गाडी आहे, ड्रायव्हर आहे, कोणालाही म्हटलं मला अमक्या ठिकाणी जायचं तर एका मिनिटात चढा उडीने म्हणतील माझी गाडी ना माझी गाडी. म्हणजे मला चॉईस आहे, म्हणजे एकाची नेली दुसऱ्याला राहिली असा प्रश्न आहे की आईने याचीच का नेली, याची का नाही नेली. छान, इतकं छान वाटतं. चालेल, छान. म्हणजे तुम्हाला जीवन भरून एकदम पडण्याचा अगदी भरून, experience म्हणजे आहे. मला बिलकुल चिंता हो. आज आपण बोलायचं आहे? 2 ओळी म्हणतात, काय बोलायचं आहे? 2 ओळी गायच्या. हो म्हण. आमच्या घरातलं आज शेवट समाप्त आपण त्याची हो हो बिलकुल काय हरकत चल म्हणून. नाही. हीच मुची प्रार्थना हेच मुचे मागणी, हीच मुची प्रार्थना हेच मुचे मागणी. माणसाने माणसाशी माणसा समवागणी, हीच मुची प्रार्थना. भोवताली
माणसा समवागणे हीच आमची प्रार्थना. लाभले आयुष्य जितके ते जगावे चांगले. पाऊले चालू पुढे जे थांबले ते संपले. घेतला जो श्वास आता तो पुन्हा नाला घडी. माणसाने माणसाशी माणसा समवागणे हीच आमची प्रार्थना. शेवटचा आता तुम्हाला एक म्हणजे आभाराचे कॅज्युअल नाही पण खरोखरच नाही, खरोखरच काय माहिती का की नाहीतर किती जरी चांगलं असलं तरी समाजापुढे अशा गोष्टी आपल्या कुटुंबाविषयी येऊ देणाऱ्या लोकांना थोडंसं रिझर्वेशन असतं. पण सावजी तुपकरी कुटुंबियांनी याला साथ दिली आणि खरोखर अनेक लोक हे जे पाहतील वाचतील नक्कीच मला असं वाटतं तुमच्याकडनं काही प्रेरणा घेतील. आणि या कार्यक्रमाचा या संवादाचाच उद्देश असा आहे की लोकांनी आपल्या जीवनात थोडाफार बदल घडून आणावा. या कार्याचं जे हाती घेतलेलं आहे तर धन्यवाद. निश्चित